गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण कालचा विषयच कंटिन्यू करणार आहोत. काल आपण अर्थशास्त्रीय संशोधन पद्धतीतील संशोधनाचे प्रकार या मुद्द्याचा अभ्यास करत होतो. काल आपण संशोधनाचे 6 प्रकार अभ्यासले. आज आपण उर्वरित प्रकारांबद्दल अध्ययन करणार आहोत. पुढचा म्हणजे 7वा संशोधनाचा प्रकार म्हणजे गुणात्मक संशोधन. काल आपण संख्यात्मक संशोधनाबद्दल अध्ययन केलं होतं. संख्यात्मक संशोधन म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिसर्च, आणि त्यामध्ये आपण संशोधनामध्ये संख्यांचा वापर कसा केला जातो आणि परफेक्ट अशा निष्कर्षापर्यंत आपल्याला संख्याशास्त्राच्या माध्यमातून पोहोचता येतं, याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेतली. अगदी त्याला धरूनच हा संशोधनाचा प्रकार आहे गुणात्मक संशोधन, ज्याला क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हटलं जातं. नेहमीच आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये क्वालिटी या शब्दाचा प्रयोग करत असतो. गुणवत्ता या शब्दाबद्दल आपण वारंवार चर्चा करत असतो. मग ती वस्तूंच्या संदर्भात असेल, सेवांच्या संदर्भामध्ये असेल, की कुठल्याही व्यक्तीला क्वालिटीची वस्तू पाहिजे. आपण म्हणतो 2 पैसे अधिकचे खर्च झाले तर चालतील, परंतु वस्तू ही चांगली पाहिजे. चांगली पाहिजे याचा अर्थ ती गुणवंत असली पाहिजे, तिच्यात क्वालिटी असली पाहिजे, ती टिकाऊ असली पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण जादा पैसे मोजून चांगली वस्तू घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्याच अर्थाने गुणात्मक संशोधनाकडे सुद्धा पाहिलं जातं. संशोधन करत असताना गुणधर्म कसे आहेत किंवा विशिष्ट गुणधर्म आपल्याला अभ्यासायचा असेल तर आपण या प्रकारातून संशोधनाची सुरुवात करतो. कारण गुणधर्म निश्चित करता येतात, ठरवता येतात, परंतु ते मोजता येत नाहीत. म्हणून अशा गुणधर्मांना गुणात्मक दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासता येतं. उदाहरणार्थ, स्त्री आणि पुरुष, आता दोघं घटकांमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यानंतर साक्षर आणि निरक्षर, यामध्ये सुद्धा वेगवेगळे गुणधर्म आहे. त्यानंतर सदोष आणि निर्दोष, यातही आपल्याला ते गुणधर्म दिसतात. वेगवेगळे गुणधर्म आहेत. म्हणजे स्त्री आणि पुरुष यातले काय गुणधर्म आहे? आता प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष, आता वेगवेगळ्या पुरुषांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असू शकतात, वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असू शकतात. स्त्रियांच्या कामकाजावरून आपण त्यांच्या गुणधर्माबद्दलची तुलना करू शकतो. पुरुषांच्या कर्तव्यावरनं, कामकाजावरनं त्यांच्या गुणधर्मांची आपण तुलना करू शकतो. एखादा खूप हुशार पुरुष असेल, त्या तुलनेमध्ये दुसरा कमी हुशार असेल, परंतु तो एखाद्या वेगळ्या कामामध्ये त्याच्याकडे चांगलं स्किल असेल, जे आधीच्या पुरुषाकडे नसेल. म्हणजे अशा वेगवेगळ्या
पदरामधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण गुणधर्मांचं अध्ययन करण्याचा प्रयत्न करतो. स्त्रियांच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणतो की ती फार सुंदर स्त्री आहे, तिच्या तुलनेमध्ये तशा प्रकारची सुंदर स्त्री नाही, किंवा ती छान बुद्धिमान आहे, संशोधक आहे, नोकरी करते, बिझनेस करते. तिच्या तुलनेमध्ये घरामध्ये राहणाऱ्या महिला घरगुती काम करतात, त्या घरातलं पण छान काम करतात, स्वयंपाक छान काम करतात. असं पण दिसेल आपल्याला की घरामध्ये काम करणारी महिला छान स्वादिष्ट भोजन तयार करते, परंतु नोकरी करणारी महिला जी आहे तिला तशा प्रकारचं भोजन करता येत नाही. म्हणजे अशा रीतीने आपल्याला वेगवेगळ्या अँगलमधून स्त्री आणि पुरुषातील गुणधर्म आपल्याला अभ्यासता येतात, परंतु ते मोजता येत नाही की किती हा गुणधर्म किती ग्रॅम आहे, मिलीमीटर आहे, किलो आहे, लिटर आहे, अशा पद्धतीचं त्याचं मोजमाप करता येत नाही, किंवा पैशामध्ये सुद्धा आपल्याला त्याचं मोजमाप सांगता येणार नाही. साक्षर निरक्षरच्या बद्दल पण तसंच म्हणता येईल आपल्याला की साक्षर व्यक्ती आहे ज्याला वाचता लिहिता येतं, निरक्षर व्यक्ती आहे ज्याला वाचता लिहिता येत नाही. फक्त वाचण्या लिहिण्याशीच आपण हा संदर्भ जोडू शकतो, परंतु बऱ्याचदा असं दिसतं की साक्षर व्यक्तीपेक्षा निरक्षर व्यक्ती हुशार असतात, कलागुणांमध्ये ते हुशार असतात. एखादा निरक्षर व्यक्ती फार छान गाणं म्हणू शकतो, नृत्य करू शकतो. आता गाणं म्हणण्याला ना निरक्षरतेला त्याचा निसर्गाने दिलेला जो कंठ आहे हा त्याचा गुणधर्म आहे, याचा शिक्षणाशी काही फारसा संबंध येत नाही. बऱ्याचदा आपल्याला ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या निरक्षर व्यक्तींमध्ये कलागुण असतात, परंतु त्यांना ते कलागुण दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म, योग्य तो प्लॅटफॉर्म भेटत नसतो, आणि म्हणून त्यांची ती कला, त्यांचा तो गुण तो तेवढ्यापुरता मर्यादित असू शकतो. म्हणजे साक्षरतेमध्ये सुद्धा मग आपण इकडे बघतो किंवा नुसतं वाचता लिहिता येणं महत्त्वाचं नाही, तर त्याला संगणकाचं नॉलेज आहे का, त्याला काही संगणकावर काम करता येते का. आपण आता कम्प्युटर लिटरसीचा विचार करतो, म्हणजे फक्त 1, 2, 3 आणि अबकडं येऊन उपयोग नाही. तर आता काळ बदललेला आहे, तर आपल्याला बदलत्या काळाबरोबर साक्षरतेच्या चौकटीमध्ये येता आलं पाहिजे. म्हणजे अशा रीतीने आपल्याला गुणधर्मांच्या संदर्भातली चाचपणी करता येऊ शकते. सदोष, निर्दोष हा जो फॅक्टर आहे की निर्दोष व्यक्ती आहे, आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून, गुन्हेगारांच्या दृष्टिकोनातून साधारणपणे या 2 शब्दांचा वापर करत असतो. सदोष आहे, तो गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण बऱ्याचदा असं दिसतं की ज्याचा काहीच गुन्हा नाही आहे, पण त्याला पण चोर म्हटलं जातं किंवा त्याच्यावर कारवाई केली जाते, तेव्हा आपण त्याला म्हणतो की तो निर्दोष आहे. म्हणजे अशा रीतीने गुन्हेगार हा त्याच्यातला गुन्ह्याचा गुणधर्म आहे, आणि निर्दोष हा सात्विक आहे, तो कुठल्याही प्रकारचा अनैतिक कृत्य करू शकत नाही. म्हणजे नैतिक कृत्य आणि अनैतिक कृत्य, नैतिक आचरण आणि अनैतिक आचरण यात आपल्याला गुणधर्म शोधायचे असतात. म्हणजे अशा रीतीने संशोधकाला अशा विविध घटकांच्या मधून एखादा गुण त्याच्यामध्ये आहे की नाही, या संशोधनाच्या प्रकारातून ते आपल्याला शोधता येतं. म्हणून गुणांच्या आधारे केलेल्या संशोधनास गुणात्मक संशोधन असं म्हटलं जातं. याचं आणखी एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भामध्ये आपण बघत असतो की कार्यालयामध्ये काम करत असताना अनेक लोकांना चष्मे असतात, अनेक लोकांना चष्मे नसतात. म्हणजे त्यांची दृष्टी ही खूप चांगली आहे. काहींच्या दृष्टीमध्ये काम करताना किंवा आधीपासूनच काही प्रश्न असतात, त्यांना कमी दिसतं, जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही, वगैरे वगैरे. तर अशा एखाद्या संशोधनामधून आपण कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चष्मा असणाऱ्या आणि चष्मा नसणाऱ्या व्यक्तींचं गुणात्मक संशोधन करू शकतो. अशा रीतीने क्वालिटेटिव्ह रिसर्च जे आहे ते एखाद्या विशिष्ट गुणाचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून केलं जात असतं. 8वा संशोधनाचा प्रकार आहे रेखावृत्तीय संशोधन, ज्याला आपण म्हणतो लॉंगिट्युडिनल रिसर्च. म्हणजे या संशोधन प्रकारामध्ये
एकाच अभ्यास विषयाचे दीर्घ कालावधीत केलेले संशोधन किंवा एकाच विषयाचे एकाच काळात पण व्यापक क्षेत्रात केलेले संशोधन होय. म्हणजे या संशोधनामध्ये आपण दीर्घ कालखंडाचा उल्लेख केलेला आहे. आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून दोनच उदाहरणं या दीर्घ कालखंडाच्या संदर्भामध्ये घेऊ शकतो. आपण असं म्हणतो की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, 75 वर्ष झाली. मग ह्या दीर्घ कालखंडावधीमध्ये एखाद्या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करणं, म्हणजे स्वातंत्र्य नंतर एखादा प्रश्न असेल, एखाद्या रोगाचा प्रश्न असेल, एखाद्या रोगाचा उल्लेख जर आपण केला की कॅन्सरचं प्रमाण स्वातंत्र्यानंतरच्या या 70 वर्षामध्ये वाढलं आहे का कमी झालं आहे, किंवा पंचवार्षिक योजनांच्या संदर्भामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो की आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना आपल्या देशामध्ये आपण राबवल्या. 2012 ते 2017 पर्यंतची शेवटची पंचवार्षिक योजना भारतामध्ये राबवली गेली. या पंचवार्षिक योजनांच्या संदर्भामध्ये एखादा तरी मुद्दा आपण असा घेऊ शकतो का की जो या दीर्घ कालखंडापर्यंत आपल्याला अभ्यासता येऊ शकतो. उदाहरणार्थ लोकांच्या दारिद्र्याचा प्रश्न आपण विचार केला की 1951 मध्ये भारतातील दारिद्र्याचं प्रमाण किती होतं, 2017 पर्यंत त्यामध्ये घट झाली आहे का वाढ झालेली आहे. हा दीर्घकालीन संशोधनाचा प्रवास आपल्याला या संशोधन प्रकारातून अभ्यासता येतो. आणि म्हणून रेखावृत्तीय संशोधन हा दीर्घकालीन आणि विशिष्ट विषयाच्या संदर्भामध्ये या संशोधन प्रकारातून आपल्याला अध्ययन करता येतं. त्यानंतर 9वा संशोधनाचा प्रकार आहे तुलनात्मक संशोधन, ज्याला आपण कंपॅरेटिव्ह रिसर्च असं म्हणतो. दोन घटकांमध्ये तुलना करणं. जसं गुणात्मक संशोधनाच्या बद्दल आपण बघितलं की दोन घटकांमधील गुणांबद्दल संशोधन करणं, आणि म्हणून गुणात्मक संशोधनासारखंच दोन घटकातील तुलना आपल्याला या संशोधन प्रकारामध्ये करता येते. या प्रकारच्या संशोधनात दोन भिन्न समुदायांचा एकाच गोष्टीच्या संदर्भात तुलनात्मक, उदाहरणार्थ साखर उद्योग, वस्त्र उद्योग यांचा तुलनात्मक अभ्यास. या अभ्यासामध्ये कोणत्या बाबतीची तुलना होऊ शकते, तर या दोन उद्योगांना किती भांडवल लागते, किती कामगार लागतात, कामगारांच्या संदर्भातील स्थिरता आणि अस्थिरता कशी असते, किती कामगार हे परमनंट असतात, किती कामगार हे टेम्पररी असतात, या उद्योगांना वर्षभरामध्ये किती नफा मिळतो, असे अनेक घटक वेगवेगळ्या अँगलच्या माध्यमातून या दोन उद्योगांच्या संदर्भामध्ये आपल्याला तुलनात्मक अभ्यास करता येतो. आता साखर उद्योग, शुगर इंडस्ट्री आणि कापड उद्योग किंवा वस्त्र उद्योग, त्याला आपण कॉटन इंडस्ट्री असं म्हणतो. आता उद्योग आणि संस्था हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. इंडस्ट्री अँड फर्म्स. आणि म्हणून भारतामध्ये किती साखर कारखाने आहेत, तसेच भारतामध्ये किती वस्त्रोद्योग
याचे कारखाने आहेत, कपड्याचे कारखाने आहेत, वस्त्रांच्या संस्था आहेत. या सगळ्या संस्थांची एकत्रित बेरीज केली की आपल्याला याला एका नावाने संबोधता येते, साखर उद्योग किंवा कापड उद्योग. मग आपण वेगवेगळ्या देशांच्या दृष्टिकोनातून सुद्धा याच्याकडे बघता येतं की अमेरिकेमध्ये साखर उद्योग, कापड उद्योग, जपानचा साखर उद्योग, कापड उद्योग, म्हणजे आपल्याला त्यांच्या संख्येबद्दल काही घेणं देणं नसतं. त्यावेळेस उद्योगाचा जेव्हा विषय येतो तेव्हा उद्योगांमध्ये अनेक संस्था अंतर्भूत असतात आणि म्हणून या एकूण वेगवेगळ्या उद्योगांना कंपॅरेटिव्हली त्यांच्या भांडवलाचा, कामगारांच्या, त्यांच्या नफ्याचा, त्यांचा कच्च्या मालावरील खर्चाचा, वाहतूक खर्चाचा, स्टोरेजचा, त्यांच्या डिस्ट्रीब्युशनचा, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांचा तुलनात्मक अभ्यास करता येतो आणि शेवटी आपल्याला तुलनात्मक अभ्यास या माध्यमातून करता येऊ शकतो. म्हणून संशोधनाच्या दृष्टिकोनातून तुलनात्मक संशोधन हा अध्याय किंवा हे अध्ययन खूप महत्त्वाचं असतं. त्यातून आपल्याला दोन उद्योगातील नफ्या तोट्याची परिस्थिती समजू शकते, त्याच्यातले वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंट आपल्याला समजू शकतात. वीक पॉईंट असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना या संशोधनाच्या माध्यमातून संबंधित उद्योजकाला किंवा सरकारला आपल्याला करता येऊ शकतात, ज्याद्वारे हे उद्योग अर्थव्यवस्थेमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी बजावू शकतात. नेक्स्ट 10वा संशोधनाचा प्रकार आहे प्रायोगिक संशोधन, ज्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणतो. प्रयोग हा शब्द आपल्याला माहिती आहे. आपण 10वी या वर्गापर्यंत माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळेमध्ये जात होतो आणि 8वी ते 10वी या 3 वर्गांमध्ये आपण साधे वेगवेगळे जे प्रयोग आहे, भौतिकशास्त्राचे, रसायनशास्त्राचे, जीवशास्त्राचे, ते आपण करत होतो. आणि म्हणून या संशोधन प्रकारामध्ये मुख्यतः नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास केला जातो. आता नैसर्गिक शास्त्र आपल्याला माहिती आहे, जे शास्त्र हे नैसर्गिक स्थितीतून निर्माण झालेले आहे किंवा नैसर्गिक स्थितीचा अभ्यास आपल्याला या विषय शाखातून करता येतो. जसं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, वैद्यकशास्त्र, हे जे सायन्स आहे, आपण आधीच म्हटलं की आपण सोशल सायन्स म्हणजे ह्युमॅनिटीमध्ये अध्ययन करणारा ग्रुप आहे आपला. आणि जे सायन्स फॅकल्टीमध्ये किंवा विज्ञान विद्याशाखेमध्ये अध्ययन करतात, अध्यापन करतात, ते सायन्स फॅकल्टीमध्ये संशोधन करतात. आणि म्हणून त्यांच्या संशोधनाच्या कक्षा आणि आपल्या संशोधनाच्या कक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत. विज्ञान शाखेतील संशोधक हे प्रयोगशाळेमध्ये नैसर्गिक शास्त्रांच्या नियमाशी तुलना करून अध्ययन करत असतात वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भामध्ये. फिजिक्सच्या संदर्भातले अनेक प्रकारचे संशोधक होऊन गेलेत आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करून ते मानवी जीवनाला सुखकारक करणारं ठरत आहे.
आणि पुढे पण फिजिक्स विषयामध्ये वेगवेगळ्या अंगाने अभ्यास केला जातोय. रसायनशास्त्रामध्ये पण तसंच आहे. रसायनशास्त्रामध्ये पण आपल्याला माहिती आहे की केमिकल लॅबोरेटरीज असते आणि त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग BSc MSc पर्यंत करावे लागतात आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष आपल्याला काढता येतात. लिटमस पेपरची कहाणी आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांमध्ये. भूगर्भशास्त्र, भूमीच्या पोटामध्ये काय काय आहे हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खनिज जे असतात त्याचं अध्ययन सातत्याने होत असतं. आपल्याला माहिती आहे की सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी जशी मानवी शरीराचं आतील अध्ययन करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तशा भूगर्भामध्ये सुद्धा कोणकोणते खनिजाचे साठे आहे यांचा शोध घेण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं स्कॅनिंग आलेलं आहे, ज्याचा सातत्याने संशोधन करून त्याचा उपयोग केला जातो. वैद्यकशास्त्राच्या संदर्भात तर आपल्याला माहितीच आहे की नवीन रुग्ण, नवीन आजार याच्या संदर्भात सातत्याने हे वैद्यकशास्त्र अपडेट राहत असतं आणि म्हणून हे नैसर्गिक शास्त्रामध्ये प्रायोगिक तत्वावरील संशोधनं हे केली जात असतात आणि म्हणून या शास्त्रांच्या अनुषंगाने असं म्हणता येते की एखाद्या घटनेत अनेक घटक काम करीत असतात. त्यापैकी फक्त एक घटकच बदलत राहील व बाकीचे घटक स्थिर राहतील. असं झालं तर त्याचा त्या घटनेवर काय परिणाम होतो, अशा प्रकारचा अभ्यास या संशोधनात केला जातो. जसं आपण मागच्या वर्गामध्ये मागणीच्या घटकांवर परिणाम करणारे घटक, मागणीवर परिणाम घटक, पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक, किंवा आपण मागणीच्या नियमाची व्याख्या पाहतो, पुरवठ्याच्या नियमाची व्याख्या पाहतो, तर त्यामध्ये आपण इतर परिस्थिती कायम असताना असा शब्द प्रयोग करतो. इतर परिस्थिती कायम आहे, फक्त किमतीमध्ये बदल होतो, व त्यामुळे मागणीवर परिणाम होतो किंवा पुरवठ्यावर परिणाम होतो. म्हणजे हे इतर परिस्थिती जी आहे ती स्थिर ठेवतो. म्हणजे इथे सुद्धा आपण काही घटक स्थिर ठेवतोय आणि एकच घटक बदलतोय, तर त्या घटकाचा यांच्यावर काय परिणाम होतो त्याचं अध्ययन आपल्याला करता येते. म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना किमतीत वाढ झाली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. अशा पद्धतीचं आपण जे विश्लेषण मागणीच्या नियमाच्या संदर्भात करतो त्यामध्ये किंमत हा घटक बदलतो आणि इतर जे घटक असतात ते स्थिर राहतात आणि म्हणून मागणी एक तर वाढताना दिसते किंवा मागणी एक तर कमी होताना दिसते. म्हणून अशा रीतीने वैज्ञानिक प्रयोगामध्ये किंवा वैज्ञानिक संशोधनामध्ये आपल्याला काही घटक स्थिर ठेवले जातात आणि एकच घटक फक्त बदलता राहतो. त्यामुळे आपल्याला योग्य त्या परिणामाची अनुभूती होते किंवा योग्य त्या निष्कर्षापर्यंत जाता येते. आणि म्हणून एक्सपेरिमेंटल रिसर्च हे साधारणतः नॅचरल सायन्सेसच्या संदर्भामध्ये केलं जातं आणि हाही प्रयोग किंवा हेही संशोधनाचं स्वरूप जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर शेवटचा संशोधनाचा प्रकार म्हणजे मूल्यात्मक संशोधन, इव्हॅल्युटरी रिसर्च. आता हे मूल्यात्मक संशोधन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मूल्य शोधावी लागतात. इथं फक्त आपण सरकारच्या संदर्भात एक्झाम्पल घेतोय. काही वेळा राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही विशिष्ट हेतूने काही निर्णय घेते. त्या निर्णयांचा अपेक्षित परिणाम झाला की नाही हे तपासण्यासाठी केलेल्या संशोधनास मूल्यात्मक संशोधन असं म्हणतात.
आता आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये 2 सरकार असतात. एक राज्यांचं सरकार असतं आणि केंद्रामध्ये एक केंद्र सरकार असतं आणि काही केंद्रशासित प्रदेश आहेत. मग त्या राज्याचा मुख्यमंत्री, अर्थमंत्री किंवा जे काही मंत्रिमंडळातील काम करणारे मंत्री असतील, तर ते त्यांच्या खात्याचा निर्णय घेत असतात, धोरण ठरवत असतात. केंद्र सरकार हे त्यांच्याकडे असणारी जी खाती असतात त्या संदर्भातला निर्णय घेत असतात. आताच आपल्याला एक निर्णय केंद्र सरकारने आपल्यासाठी घेतलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरण यावर चर्चा चाललेली आहे. केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं. त्याच्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव शिक्षा मंत्रालय ठेवलं. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट हे नाव बदलून एज्युकेशन मिनिस्ट्री असं नाव ठेवलं. आता हे बदल राज्यांच्या स्तरावर करावे लागतील, कारण शिक्षण हा जो विषय आहे हा समवर्ती सूचीमध्ये आहे. राज्यांकडे पण आहे आणि केंद्राकडे पण आहे. त्याच्यामुळे केंद्राने केलेल्या बदलांच्या आधारावर राज्यांना आपली शैक्षणिक नीती, शैक्षणिक धोरण बनवावं लागेल. त्यांना सुद्धा जर इकडे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स असेल, राज्याचं मानव विकास खातं असेल, तर त्याचं रूपांतर सुद्धा आपल्याला शिक्षा मंत्रालय करावं लागेल. अनेक राज्यांमध्ये असेल, अनेक राज्यांमध्ये आधीच शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्रालय आहे, हायर एज्युकेशन मिनिस्टर आहे, स्टेट एज्युकेशन मिनिस्टर आहे. म्हणजे अशा प्रकारची खाती असतात. जे विश्लेषणाचा मुद्दा असा आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे निर्णय घेते त्या निर्णयांचं सुद्धा आपल्याला मूल्यांकन करता आलं पाहिजे. त्या मूल्यांकनातून आपल्याला हे सिद्ध करता येईल की जे काही धोरण केंद्र आणि राज्याने जाहीर केलं आहे त्याचे समाज व्यवस्थेवर, शिक्षण व्यवस्थेवर कोणत्या प्रकारचे परिणाम होणार आहे, त्याचं मूल्य काय असणार आहे. आपण शिक्षणामध्ये मोरल व्हॅल्यूच्या संदर्भामध्ये चर्चा करतो की नैतिक मूल्य रुजली पाहिजे. देशातल्या संविधानातील जी मूलभूत तत्व आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अशा प्रकारची तत्व ही मानवी जीवनामध्ये रुजली पाहिजेत. आणि या अनुषंगानेच या देशातील कोणत्याही आर्थिक, राजकीय, सामाजिक धोरणांचं निर्माण झालं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. अंतिम हेतू काय कोणत्याही धोरणाचा, तर तो या देशातील संविधानिक मूल्ये, लोकशाहीची मूल्ये हे संवर्धित झाली पाहिजे आणि आपला देश या मूल्यांवर विकसित झाला पाहिजे. आपला देश सुपर पॉवर झाला पाहिजे. आणि म्हणून हे मूल्यात्मक संशोधन जे आहे ते या पद्धतीने आपल्या देशाच्या संदर्भामध्ये, मानवी समूहाच्या संदर्भामध्ये, दोन समाजातील, दोन धार्मिक संबंधांमधील इव्हॅल्युएटरी रिसर्चच्या माध्यमातून आपल्याला काही मूल्यात्मक अशा बाबींचं संशोधन या प्रकारातून करता येते. मित्रहो, अशा रीतीने आपण संशोधनाचे 11 प्रकार अभ्यासलेले आहेत. अर्थात आतापर्यंतचा जो आपण संशोधनाचा, अध्ययनाचा प्रवास बघितला तो एक जनरल असा प्रकार आहे समाज विज्ञानाच्या संदर्भामधला.
यानंतर आपण थोडंसं आपल्या विषयाशी संदर्भामध्ये असणारं संशोधन जे आहे, जो विषय आपण पदवीसाठी अध्ययनासाठी निवडलेला आहे, अर्थशास्त्र, नेमकं अर्थशास्त्राच्या संशोधनाच्या संदर्भामध्ये आपल्याला यापुढील अभ्यास करायचा आहे. अर्थशास्त्रीय संशोधन नेमकं कसं असतं, त्याच्या व्याख्या काय असतात, त्याचं महत्त्व काय असतं, त्याच्या मर्यादा काय असतात अर्थशास्त्रीय संशोधनाच्या, त्याचे काय प्रकार असतात, या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्याख्यानामध्ये सविस्तर अशी चर्चा करू. तोपर्यंत आपण या आतापर्यंतच्या झालेल्या संशोधन प्रकाराच्या संदर्भामध्ये, व्याख्यांच्या संदर्भामध्ये, संशोधनाच्या अर्थाच्या संदर्भामध्ये सविस्तर अशी नोट्स तयार करा, जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरेल. तोपर्यंत आपण थांबूया. थँक्यू.